प्रेज द लॉर्ड. प्रभू या वेळेमध्ये आपण धन्यवाद देऊया. आणि आजचा जो दिवस गुड फ्रायडे हा दिवस आपण साजरा करत आहोत. आणि आपल्याला माहिती आहे की आजच्या दिवसाला गुड फ्रायडे असं म्हटलं गेलेलं आहे. आणि गुड याचा अर्थ आहे उत्तम, आणि फ्रायडे म्हणजे शुक्रवार. उत्तम शुक्रवार आजच्या दिवसाला गणण्यात येतं. त्याचं कारण काय असलं पाहिजे? आज आपण वधस्तंभावरील 7 शब्दाचा अभ्यास करणारच आहोत. पण त्यापूर्वी आपण गुड फ्रायडे या शब्दाचा अर्थ जाणून घेऊया, आणि का त्याला गुड फ्रायडे असं म्हटलं गेलेलं आहे याचाही आपण बारकाईने अभ्यास करणार आहोत. ठीक आहे प्रियांनो, गुड फ्रायडे याचा अर्थ असा होत आहे उत्तम असा शुक्रवार. परंतु आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, आपण लहानपणापासून त्याचा अभ्यास करत आहोत. लहानपणापासून आपण ते ऐकत आहोत. आपल्या आई वडिलांनी आपल्याला त्या गोष्टी शिकवलेल्या आहेत की गुड फ्रायडेच्या दिवशी येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावर मरण झालेलं आहे. आणि येशू ख्रिस्त गुड फ्रायडेला म्हणजे आजच्या ह्या दिवसामध्ये वधस्तंभावर मरण पावला, तरीही येशूच्या मरण दिवसाला आपण गुड फ्रायडे असं म्हणत आहोत. त्याचं काय कारण असलं पाहिजे? कधी या गोष्टीचा आपण विचार करतो की का आजच्या दिवसाला गुड फ्रायडे असं म्हटलं गेलेलं आहे? तर मी तुम्हाला समोर तीच गोष्ट एकदा क्लिअर करू इच्छित आहे. आजच्या दिवसाला गुड असं म्हटलेलं आहे. गुड म्हणजे चांगला. येशू जरी आज मरण पावलेला आहे, पण आजच्या दिवसाला चांगलं म्हटलेलं आहे. साहजिकच आहे, आपण बऱ्याच वेळेला असं विचार करतो की एखादा व्यक्ती जर एखाद्या दिवशी मरण पावला तर त्याच्या दिवसाला आपण चांगला दिवस असं कधी म्हणत नाही. आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या आप्तजनांमध्ये किंवा आपल्या मित्रपरिवारामध्ये जर एखादं कोणी मरण पावला तर आपण त्या दिवसाला चांगला दिवस असं कधी म्हणत नाही. तरीही येशूच्या मरण दिवसाला आपण चांगला दिवस असं का म्हणत आहोत? कधी कुणी या विषयावर कधी विचार केलेला आहे? लक्षात घ्या प्रियांनो, आजचा दिवस चांगला आहे. गुड फ्रायडेचा दिवस आहे. का? कारण की आज येशू ख्रिस्त मरण पावला. आज येशूच्या मरणाच्या द्वारे तुम्हाला आणि मला तारण प्राप्ती झालेली आहे. आणि तारण प्राप्ती होणं हे अतिशय चांगले असं समजलं गेलेलं आहे. का बरं? कारण की आपल्याला माहिती आहे की प्रत्येक मनुष्य हा पाप करणारा आहे. प्रत्येक मनुष्याने पाप केलेला आहे. त्या मनुष्याला तारण प्राप्तीची आवश्यकता आहे. जरी येशू ख्रिस्त आज मरण पावलेला आहे, पण येशूच्या मरणाच्या दिवसाला आपण चांगलं याच्यासाठी म्हणत आहोत की त्याच्या मरणाच्या द्वारे आपलं तारण झालेलं आहे. थोडक्यात असं आहे, एका व्यक्तीच्या मरणाच्या द्वारे आपल्याला जीवन प्राप्त झालेलं आहे. त्याच्या मरणाने आपलं मरण नष्ट झालेलं आहे. आजच्या दिवसामध्ये येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला, पण त्याच्या मरणाच्या द्वारे आपलं मरण नष्ट करण्यात आलं. म्हणून आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम असा आहे. जरी आजच्या दिवसामध्ये येशू ख्रिस्त मरण पावलेलं आहे, तरी आपल्यासाठी उत्तमच आहे ते, कारण की त्याच्या मरणाने आपलं मरण नष्ट करण्यात आलं. जर आजच्या दिवसामध्ये त्याचं मरण झालं नसतं किंवा तो वधस्तंभावर गेला नसता, तर आपल्याला पापातून सोडविणारा कोणीही नसतं. लक्षात ठेवा प्रियांनो, पापाच्या ओझ्यामुळे आपण कधी स्वर्गाचं राज्य पाहू शकत नव्हतं. पापाच्या ओझ्यामुळे आपण कधी आपल्या स्वर्गीय पित्याला भेटू शकत नव्हतं. परंतु हेच पापाचं ओझं आजच्या दिवसामध्ये येशूने स्वतःवर घेतलं, आणि आपण जर त्याच्यावर विश्वास करत आहोत तर त्या विश्वासाच्या द्वारे आपल्या पापाची क्षमा होत आहे. आणि म्हणून आजचा दिवस आपल्यासाठी चांगला आहे. कारण एक कोकरा वधस्तंभावर मरण पावला. जर बायबलच्या वचनामध्ये जुन्या काळात लिहिलं आहे की जर कोणी पाप करत आहे तर त्याच्या पापक्षालनासाठी प्राण्यांचं बलिदान केलं जायचं. कोकरा मारला जायचा, बकरे मारले जायचे. परंतु आजच्या या दिवसामध्ये एक असा कोकरा वधस्तंभावर मरण पावला ज्याच्या रक्ताच्या द्वारे आपल्या पापाची क्षमा झालेली आहे. म्हणून प्रियांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे, माझ्यासाठी चांगला आहे, आणि पूर्ण जगासाठी चांगला आहे. कारण येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या द्वारे पूर्ण जगाला तारण प्राप्ती झालेली आहे. येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या द्वारे तुम्हाला तारण प्राप्ती झालेलं आहे, तुम्हाला मोक्ष प्राप्त झालेला आहे, मलाही तारण प्राप्ती झालेली आहे. म्हणून आजच्या दिवसाला उत्तम असा शुक्रवार म्हटलं गेलेलं आहे. आणि येशूच्या त्या मरणाद्वारे मी वाचलं गेलेलं आहे. ते येशूच्या मरणाच्या द्वारे तुम्ही वाचले गेलेले आहात. म्हणून आजच्या दिवसाला तुम्ही उत्तमच म्हणा आणि उत्तमच म्हणत राहा, कारण की तुम्ही आजच्या दिवसामध्ये तारले गेलेले आहात.